आजच्या या खास एक्सप्लेनरमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता नैसर्गिकरित्या कशी वाढवता येईल यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि तेही अगदी आपल्या स्वयंपाकघरातील सोप्या पदार्थांचा वापर करून. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आता हे चित्र बऱ्याच घरांमध्ये अगदी परिचयाचं असेल. मुलं खूप मेहनत घेतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, पण ऐन परीक्षेच्या वेळी नेमकं सगळं विसरून जातात. ही समस्या फक्त अभ्यासाच्या पद्धतीशी निगडीत नाहीये, तर याचं खरं उत्तर आपल्या आहारात दडलेलं असू शकतं. कारण मेंदूच्या विकासासाठी आणि वाचलेल्या लक्षात ठेवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या पोषणाची गरज असते आणि आपण बऱ्याचदा त्याकडेच दुर्लक्ष करतो. म्हणूनच यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अक्रोड. याला मेंदूसाठी अगदी सर्वोत्तम आहार मानला जातं. अक्रोडाचा आकार कधी नीट पाहिलाय, तो अगदी हुबेहूब आपल्या मेंदूसारखाच दिसतो आणि त्याचे फायदेही तसेच आहेत. अक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स खरं तर मेंदूच्या पेशींचं बाह्य आवरण मजबूत करण्याचं काम करतात. सोबतच अँटीऑक्सिडंट्स मेंदूला ताणतणावापासून दूर ठेवतात. या सगळ्यामुळे मुलांची स्मरणशक्ती तर वाढतेच, पण अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची ताकदही आश्चर्यकारकपणे सुधारते. पण हे अक्रोड मुलांना नेमके द्यायचे कशी, ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. फक्त रात्री 2-3 अक्रोड पाण्यात भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुलांना खायला द्यायचे. आता भिजवायचे का? कारण असं केल्याने अक्रोड पचायला एकदम हलके होतात आणि त्यातील सर्व पोषक घटक शरीरात अत्यंत सहजपणे शोषले जातात. या यादीत आपली पुढची निवड आहे बदाम, जो खऱ्या अर्थाने मनाला आणि शरीराला ऊर्जा देतो. अरे, स्मरणशक्ती वाढवायची आहे ना, मग रोज बदाम खा. हा सल्ला आपण सर्वांनीच कधी ना कधी नक्कीच ऐकलाय, बरोबर? कारण बदाम हा अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेला पारंपरिक उपाय आहे. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम यांचा खजिनाच असतो. ज्याप्रमाणे शरीराला धावण्यासाठी ऊर्जेची गरज असते, अगदी तशीच मेंदूला माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. हे घटक मेंदूच्या पेशींना तीच ताकद पुरवतात, ज्यामुळे अवघडातले अवघड विषय समजून घेणं अगदी सोपं होतं. अक्रोडासारखीच बदामाचीही तयारी महत्त्वाची आहे. बदाम रात्री पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी त्याची साल काढून मगच ते मुलांना द्यायचे. साल काढणं गरजेचं आहे बरं का, कारण त्यामुळे ते पचन संस्थेला हाताळण्यासाठी आणि पचवण्यासाठी अधिक सोपे होतात. आता वळूया तिसऱ्या सुपरफूडकडे, जो आहे पालक. मेंदूपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणारा एक खास दूत. आता मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला घालणं म्हणजे अगदी युद्धासारखं वाटू शकतं, हे खरंय. पण त्याचे फायदे पाहिलेत तर ते नक्कीच फायदेशीर आहे. पालकामध्ये लोह म्हणजेच आयर्न खूप मुबलक प्रमाणात असतं. होतं काय की जेव्हा मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा मुलं अभ्यासात लवकर थकताना दिसतात. पण आहारात जर योग्य प्रमाणात लोह असेल तर ते एका दूतासारखं काम करतं आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन अगदी थेट पोहोचवतं. यामुळे मन सतत सक्रिय राहतं. मग प्रश्न असा येतो की ही पालेभाजी त्यांच्या पोटात घालणार कशी? इथे एक छोटीशी ट्रिक वापरता येईल. पालकाची कंटाळवाणी भाजी देण्याऐवजी त्याचे मस्त गरमागरम पराठे बनवा किंवा छानसं सूप तयार करा. रंगीबेरंगी आणि नाविन्यपूर्ण डिशेस बनवून दिल्या तर मुलं तीच भाजी अगदी आवडीने आणि हसत हसत खातील. चला, आता आपण एक्सप्लेनरच्या पुढच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आपण असे 3 पदार्थ पाहणार आहोत ज्यांचे फायदे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. या यादीतला आपला चौथा सुपरफूड आहे अंडे. अंड्यांकडे आपण सहसा फक्त प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 मिळवण्याचा मार्ग म्हणून पाहतो. पण यातली रंजक गोष्ट अशी आहे की अंड्यामध्ये कोलिन नावाचं एक अतिशय शक्तिशाली पोषक तत्व असतं. हे कोलिन थेट स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि एकाग्रता वाढवायला मदत करतं आणि म्हणूनच वाढत्या वयातील मुलांसाठी अंडे हे एक परिपूर्ण ब्रेन पॉवर हाऊस आहे. आपलं 5वं सुपरफूड आहे आंबट गोड संत्र. आता संत्र म्हटलं की आपल्याला फक्त सर्दी खोकल्यावरचा उपाय आठवतो, पण संत्र्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे. संत्र्यामधलं व्हिटॅमिन सी हे खरं तर मेंदूच्या पेशींसाठी एका बॉडीगार्डसारखं काम करतं. ते पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतं आणि स्मरणशक्ती मजबूत ठेवायला मोठी मदत करतं. आणि आपला 6वा सुपरफूड आहे अगदी रोजच्या जेवणातलं दही. आता तुम्हाला वाटेल, दही आणि मेंदूचा काय संबंध? तर याचं उत्तर साध्या विज्ञानात दडलंय. दह्यामध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात, जे आपल्या पोटाला निरोगी आणि आनंदी ठेवतात. असं म्हणतात ना, आनंदी पोट म्हणजे आनंदी मेंदू.
पोटाचा आणि मेंदूचा थेट संपर्क असतो, त्यामुळे जर पचनसंस्था निरोगी असेल तर मुलांची मानसिक एकाग्रताही आपोआपच आश्चर्यकारकपणे वाढते. आता आपण हे उत्तम पदार्थ तर पाहिले, पण ते रोजच्या आहारात नेमके किती प्रमाणात द्यायचे हा प्रश्न साहजिकच पडू शकतो. त्यासाठी हा सोपा कृती आराखडा समजून घेऊया. मुलांच्या वयोगटानुसार योग्य प्रमाण राखणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ 5 ते 8 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दररोज 3 ते 4 भिजवलेले बदाम आणि अर्धी ते 1 वाटी दही पुरेसं असतं. जसजसं मुलांचं वय वाढत जाईल, म्हणजे साधारण 12 वर्षांपर्यंत, तसतसं हे प्रमाण आपण गरजेनुसार थोडं थोडं वाढवू शकतो. हे एक साधं सूत्र पाळलं तर या सुपरफूड्सचा रोजच्या आहारात अगदी सहज समावेश करता येईल. आपण आता या एक्सप्लेनरच्या अगदी शेवटी आलो आहोत. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीत सातत्य हेच यशाचं खरं गमक असतं. या 6ही पदार्थांचा मुलांच्या रोजच्या आहारात सातत्याने समावेश करणं हेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याचं रहस्य आहे. जाता जाता फक्त एवढाच विचार करा, आहारात केलेला असा एखादा छोटासा सकारात्मक बदल खऱ्या अर्थाने मुलांच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली ठरू शकतो का? नक्की